नमस्कार रसिक हो, कसे आहात तुम्ही सगळे? कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्याचं मनापासून स्वागत करते. जे प्रेम तुम्ही मी सादर केलेल्या कवितांना देत आहे ते असंच देत राहा. व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आज मी तुमच्यासमोर वडिलांविषयी एक कविता घेऊन आली आहे. आईविषयीच्या तर बऱ्याच कविता आपण वाचल्या असतील, ऐकल्या असतील. आई आपल्यासाठी किती कष्ट करते, किती मेहनत करते हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण वडिलांचे कष्ट, त्यांनी आपल्यासाठी केलेली मेहनत ना ते कधी आपल्याला बोलून दाखवत आणि आपल्याला ते समजायला पण थोडं कठीण जातं. कारण वडील हा असा एक व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात जो खूप स्ट्रिक्ट असतो. त्यांचे खूप रूल्स असतात की तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हां, त्यात आपलं भलं असतं, पण कधीकधी आपल्याला ते असं वाटतं की बाबा आमचे वडील आमच्यासाठी काहीच करत नाहीत. जे काय करते ते सगळं आईच करते. आणि या कवितेमधून लेखकांनी आपल्याला वडिलांची ती पार्श्वभूमी एक सुंदर अशा प्रकारे वर्णन करून दाखवली आहे. कविता फार अप्रतिम आहे, तुम्हाला नक्की आवडेल. शेवटपर्यंत नक्की ऐका. कवितेचं नाव आहे बाप कुठे काय करतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. तो तर काय घराबाहेरच असतो. तो तर काय घराबाहेरच असतो. सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो. संध्याकाळी थकून घरी येतो. घरी आल्या आल्या सगळ्यांच्या तक्रारी ऐकतो. इतकंच. यात काय विशेष? बाप कुठे काय करतो. शाळेची फी, घराचा महिन्याचा किराणा, लाईट बिल, फोन बिल सगळं मॅनेज करतो. महिना अखेरीस पाय ओढत घराकडे येतो. घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो. ती कशी तरी फेडतो. पण बाप कुठे काय करतो. मुलांच्या दुखण्या खुपण्यावर अस्वस्थ होतो. कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तोही जागा राहतो. म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. पण त्याला कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो. कुटुंबासाठी लढतो. कधी जिंकतो, कधी हारतो. लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. पुरुष आहे ना तो, त्याला रडण्याची परवानगी कुठे. सर्व प्रसंग आनंदाने साजरे करतो. तो मात्र मनातच कुटतो. छे राव, बाप कुठे काय करतो. बाप कुठे काय करतो. कविता कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह. तोपर्यंत काळजी घ्या.